गोव्यासारखं मार्केट मिळते आम्हाला की तिथे इथे भाजी तोडली, मिरचीचं पोतं इथे भरलं की 1 तासात बायको घेऊन जाते गोव्यात. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती मागं राहिलेली आहे. जसे की हद्दवाढ ती देखील अशाच काही कारणास्तव मागं राहिली. तर प्रत्येक प्रकल्पाला जर विरोध केला तर कधी प्रगती होणार आपल्या जिल्ह्याची. पावलं टाकणं गरजेचे आहे. हे जाते ते जाते, बाकीचं आपल्याला मिळवता येईल. आणि परत विकास जर खरंच कोल्हापूरचा जर व्हायचा असेल तर त्याला शक्तिपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे. कारण शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूरमध्ये झाला तर दळणवळणासाठी बाहेरच्या ज्या सुविधा आहेत त्या एकदम फास्टमध्ये होणार आहेत. आणि शक्तिपीठ महामार्ग हा सर्वांसाठीच चांगला आहे. या दृष्टिकोनाने या ठिकाणी आज मेळावा होत आहे. कुठला न्यूज आहे तुमचा? सांगतो. शक्तिपीठ समर्थनात काही शेतकरी आलेले आहेत, त्यांना विचारूया. ग्रामीण भागातून आलेले म्हणत आहेत. काय सांगाल, शक्तिपीठ समर्थनात आलेला आहात, आपलं नाव काय, कुठून आलात आणि नेमकी काय भूमिका आहे शक्तिपीठ संदर्भात आपली? शक्तिपीठ, नमस्ते. मी नामदेव नेटुरकर, मी आंबोलीजवळ राहतो. हा रस्ता माझ्या गावाजवळून जाणार असं मला समजल्यानंतर अतिशय आनंद झाला. कारण एवढा मोठा रस्ता आपल्याकडून येतो. रस्ता म्हटलं की विकास, दळणवळण म्हटलं की विकास. आणि आमच्यापासून 1 तासात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोव्यासारखं मार्केट मिळते आम्हाला की इथे भाजी तोडली, मिरचीचं पोतं इथे भरलं की 1 तासात बायको घेऊन जाते गोव्यात. विकून पाहिजे तो दर इथे घेऊन येता येतो आहे. आम्हाला कोल्हापूरशिवाय मार्केट नाही. आणि कोल्हापूर आमच्यापासून जवळजवळ 160 किलोमीटर अंतर आहे कोल्हापूर. महत्त्वाचं म्हणजे आमची उद्या बायकापोरं मुलं वगैरे रस्त्याच्या कडेला एखादा स्टॉल जरी घालून बसले तरी चालतं आहे. आमची मुलं शिकलेली असतील, आमची जमीन गेली तर आम्हाला नोकरी देतील. आमची मुलं ह्याच्यापेक्षा आणखी मोठी झाली आणि काय झालं तर ह्याच्यामुळे प्रगती ही नक्कीच होणार आहे ना. रस्ता म्हटल्यानंतर विकास, हे काय आणखीन काय सांगायला नको. माझा असा अंदाज आहे की आमच्या भागात इकडे आता जे विरोध करतात ह्या लोकांच्या 300-400 एकर जमिनी आहेत, हिने घेऊन ठेवलेले आहेत. तुम्ही बघा पाहिजे तर तिकडे आंबोलीच्या पुढच्या बाजूला. आणि त्याच्यामुळे ह्यांना त्रास वाटतोय का कुणास ठाऊक, असं माझं मत आहे. आणि हे निव्वळ पुढारी लोकांना त्रास वाटतोय, शेतकऱ्याला त्रास वाटत नाही. विकास झाला पाहिजे. मला मुंबईला जायला पण रस्ता कोणीतरी दिलेला आहे, तसा मी पण रस्ता द्यायला तयार आहे. माझ्या शेतातनं गेला पाहिजे ही माझी भावना आहे. जाऊ देत, अजून काही याच्यावर पलडे म्हणणं. आणि एखादा रेल्वे ट्रॅक जरी गेला तरी प्रगतीच आहे. असल्या गोष्टी घडल्या पाहिजेत. हा ड्रीम प्रोजेक्ट आहे साहेबांचा, त्यांनी केले, हे व्हायला पाहिजे. नेते लोक विरोध करत असतील, आम्ही शेतकरी आहे, आम्हाला विरोध करायची काय गरज नाही. जाऊ दे, आमचं काय हरकत नाही. माझंही थोडंफार त्याच्यात जाणार आहे. जाऊ दे. साधारण माझी 3-4 गुंठे 2 ठिकाणी जाते. म्हणजे एकूण 11 गुंठे माझी जमीन जाते. आम्हाला काय हरकत नाही. आम्ही शॉप घालून बसतो बाजूला रस्त्याच्या. नागावहून शशिकांत मगदूम माझं नाव. मी शक्तिपीठ समर्थनार्थ आलेलो आहे. माझं समर्थनार्थ याच्यासाठीच आहे की ह्या रोडमुळं की बऱ्याच लोकांना रोजगार किंवा जास्त ट्रॅक चांगला झाल्यामुळं जितक्या वेळ रोडला आपल्याला गोव्याला किंवा नागपूर वगैरे भागात जायचं असेल तर जितका वेळ जास्त लागतो तितक्या त्याच्या फास्टमध्ये आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. जास्त कनेक्टिव्हिटी चांगली होऊ शकते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामुळे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा बरीच प्रगती मागं राहिलेली आहे. ती प्रगती पण होऊन या रोडमुळे असं आपलं या शक्तिपीठ समर्थनार्थ आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. साधारण किती जमीन जाते आपल्या या प्रकल्पामध्ये? नाही, मी माझ्या बाधित शेतकरी नसेल, पण माझ्या याच्यासाठी चांगला म्हणजे मी त्याच्यासाठी चांगल्या समर्थनासाठी आलो आहे. कारण याच्यामुळं बऱ्याच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती मागं राहिलेली आहे. जसे की हद्दवाढ ती देखील अशाच काही कारणास्तव मागं राहिली. तर प्रत्येक प्रकल्पाला जर विरोध केला तर कधी प्रगती होणार आपल्या जिल्ह्याची. कारण आपल्या ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त लोकांचा विरोध आहे. पण आमचं मत आहे की ह्या विरोध करणाऱ्या लोकांनी पण थोडाफार याचा विचार केला पाहिजे. आणि याचा लोकांच्यासाठी जितका चांगला वापर होईल किंवा काही त्रुटी राहीत असतील तर लोकांनी समर्थनार्थी येऊन त्या त्रुटी पूर्णपणे दूर कराव्या. पावलं टाकणं गरजेचे आहे. हे जाते ते जाते, बाकीचं आपल्याला मिळवता येईल. आणि परत आपल्याला शेती उभा करता येईल. तर हे एखादा मार्ग जर कोल्हापूर हा बॅड पॅचमध्ये आता गेलेला आहे की कुठले उद्योगपती किंवा कुठले व्यापारी ना कोल्हापूरकडे वेगळ्या नजरेनं आता बघत गेलेले आहेत की कोल्हापुरात नको बाबा. मग यामुळं काय होईल, रोजगारावरती गड्डंतर यायला आहे आणि कुठचा निर्माण व्हायला आहे. तर ते न झालं पाहिजे आता. आणि म्हणून युवकांनीच आता मोर्चेबांधणी चालू केलेले आहे. आणि ह्या समर्थन उतरलेलं आहेत की कोल्हापूरचा विकास व्हावा असेल तर वेगवेगळे प्रकल्प हे कोल्हापुरात आलं पाहिजेत. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा या प्रकल्पाला अजिबात विरोध केला नसला पाहिजे की कोल्हापूरच्या विकासाला हातभार लावला पाहिजे. शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनात आला, काय सांगाल, नेमकी काय भूमिका आहे आपली? आम्हाला फक्त नमस्कार, मी अक्षय घाडगे, मी कोल्हापूरचाच आहे मूळचा. या शक्तिपीठ महामार्ग एवढा जो आता चालू आहे, नितीनजी गडकरी यांनी कुठल्या तरी एक धोरण आखून त्या पद्धतीने केलं असणार. आता आपलं सगळ्यात मोठं देवस्थान म्हणजे आपलं महालक्ष्मी मंदिर, आता एवढा मोठा शक्तिपीठ महामार्ग अंबाबाईचं मंदिर एवढं चालू आहे नागपूरपासून गोवापर्यंत.
म्हणजे ज्यावेळी हा रोड येणार त्यावेळी आपलं कोल्हापूर येते. कोल्हापूर जर आलं तर साहजिकच माणसांची देवाणघेवाण वाढेल, त्यामुळे व्यवसाय वाढेल. जे लोक कोल्हापूरला येताना जे आता रोडचा विषय होतो आहे ते रोड जर चांगला झाला तर ऑब्व्हियसली लोकांची येण्याची क्षमता वाढेल आणि त्यामुळे सगळ्यांनाच रोजगार मिळणार आहे. त्यामुळं आम्हाला वाटते की हा मार्ग झालाच पाहिजे. काय सांगाल शक्तिपीठ महामार्ग व्हायला पाहिजे अशी आपली भूमिका आहे काय? मी मूळचा कोल्हापूरचाच आहे आणि त्यामध्ये जर बघितला शक्तिपीठ महामार्ग हा 3.5 पैकी हा शक्तिपीठ आहे. ते पहिलं आपलं जर बघितला तर कोल्हापूरचंच पहिलं आपलं मंदिर आहे ते अंबाबाई मंदिर आणि दुसरं जर तुम्ही बघितला तर आपलं शक्तिपीठमध्ये बसणारं जे आहे ते आपलं तुळजाभवानी मंदिर तुळजापूरचं आणि तिसरं आहे ते माहूरचं रेणुकादेवी मंदिर आहे. त्यामध्ये जर बघितला तर तुम्ही जे आता बघत आला आहे की बऱ्यापैकी जे शक्तिपीठ महामार्गाची जी सुरुवात होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचा पण फायदा होईल, ह्यामध्ये कशाचाही तोटा होणार नाही आणि त्यामध्ये दळणवळण पण चांगल्या दिशेने आपल्याला करता येईल आणि उद्योग वाढेल, जेणेकरून लहान जे काही आपले गोरगरीब असतील किंवा कोणाचं नुकसान होत असेल तर त्यांचं नुकसान कदापि होणार नाही. याच्या समर्थनार्थ आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत आणि ह्यामध्ये आपल्या राजश्री सागर साहेबांनी जे पुढाकार घेतलेला आहे त्यांच्या समर्थनार्थसाठी आम्ही इथं सगळी आपले जे महिला असतील, आपले कार्यकर्ते असतील, आपले बंधू आणि भगिनी असतील, ह्या सगळ्यांनी उपस्थितीत लावून ह्या आपल्या शक्तिपीठ महामार्गाला समर्थन दिलेलं आहे. आणि येतं आपण कोल्हापूरमधनं येत आहे म्हणताय, साधारण आपण शेतकरी प्रकल्प बाधित आहात का किंवा आपली शेतकरी जमीन जाते का ह्या महामार्गाच्या अनुसार? कसं आहे, मी राहायला शहरामध्येच आहे, त्यामुळं असं नाही की मी शहरात राहतोय मी काय येणार नाही ह्या असा काय त्यातला प्रकार नाही आहे. म्हणजे शेती बाधित नाही का? आम्ही शेती बाधित नाही. तरी पण बघा कोल्हापूरच्या विकासासाठी जर बघितला तर हे विकास जर खरंच कोल्हापूरचा जर व्हायचा असेल तर त्याला शक्तिपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग या संदर्भात एक मेळावा होत आहे. हा कुठल्या पक्षाचा मेळावा नसून कोल्हापूरच्या एका सर्वांगीण विकासासाठी हा शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे. कारण दळणवळणाच्या साधनासाठी हा शक्तिपीठ महामार्ग गरजेचा आहे. कारण या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे आमदार माननीय श्री राजेश क्षीरसागर साहेब, राज्यसभेचे खासदार माननीय श्री धनंजय महाडिक साहेब व माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांची या ठिकाणी थोड्या वेळात आगमन होणार आहे. या ठिकाणी कुठलाही पक्ष व कुठला नेता या ठिकाणी नसून सर्वच या ठिकाणी ज्यांच्या शेतातून हा महामार्ग जाणार आहे ते पण शेतकरी बांधित शेतकरी आहेत, ते पण या ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी आज या ठिकाणी कोल्हापूरमध्ये जमलेले आहेत. तरी आम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जे नेते या शक्तिपीठ महामार्गासाठी उभे राहिलेले आहेत त्यांच्या एका लढ्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून एका समर्थनासाठी आम्ही जमलेलो आहेत. आणि कोणीही कितीही जरी विरोध केला तरी हा 100% शक्तिपीठ महामार्ग होणार, यात काळ्या दगडावरची रेग आहे. आणि ज्या नेत्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्या सर्व नेत्यांसाठी आमचा या ठिकाणी पाठिंबा असणार आहे. तुम्ही शक्तिपीठाच्या समर्थनार्थ आलेला आहे, तुम्ही कुठून आलेला आहे, तुमची आणि जमीन किती त्या शक्तिपीठामध्ये जाणार आहे? जमीन नाही, तुमची जमीन नाही, तरी पण आम्ही यासाठी आलेलो आहे. कारण कोल्हापूरच्या एका सर्वांगीण विकासासाठी आज बघा गेला तर कोल्हापूरचा विकास कुठं तर मागं गेल्यासारखं दिसत आहे. पण कसं आहे, या ठिकाणी शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूरमध्ये झाला तर दळणवळणासाठी बाहेरच्यांना ज्या सुविधा आहेत त्या एकदम फास्टमध्ये होणार आहेत. आणि शक्तिपीठ महामार्ग हा सर्वांसाठीच चांगला आहे, या दृष्टिकोनाने या ठिकाणी आज मेळावा होत आहे. काय सांगाल शक्तिपीठ समर्थनार्थ तुम्ही आज आलाय? नमस्कार, मी सौरभ कुलकर्णी. मला एवढंच सांगायचं आहे की शक्तिपीठ म्हणजे 3.5 शक्तिपीठं ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत आणि 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पूर्णपीठ हे महालक्ष्मीचं मंदिर, आई अंबाबाईचं मंदिर आहे. आणि असं असताना जर कोल्हापूर वगळून हा महामार्ग दुसरीकडनं गेला तर तो शक्तिपीठ महामार्ग कसा म्हणता येईल? आणि नुसतं आपलं विरोधाला विरोध करायचा म्हणून या ठिकाणी जो विरोध सुरू आहे त्यांना देखील माझं सांगणं आहे की कोल्हापूर शहरामध्ये जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर विकासाच्या गोष्टी घडायच्या असतील आणि सर्वांगीण विकास व्हावा असं वाटत असेल
तर नक्कीच या मार्गाला विरोध करणं हे कमी केलं पाहिजे. आणि आज आपण इथं बघताय की जे शेतकरी बाधित आहेत ते सुद्धा या ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देत आहेत. तर अशा पद्धतीनं मला निश्चितपणानं एवढंच म्हणायचं आहे की शक्तिपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे. खरं तर शेतकऱ्यांचा विरोध आहे याच्यासाठी, समृद्धी महामार्गासाठी. तुमची काही जमीन याच्यामध्ये जाणार आहे का? नाही, माझी तर जमीन याच्यामध्ये जाणार नसली तरीसुद्धा एक विकासाचा भाग म्हणून या महामार्गाकडे बघितलं पाहिजे. आणि जरी नंतर ह्यामध्ये रोजगाराच्या देखील संधी उपलब्ध होणार आहेत मोठ्या प्रमाणात. कारण की नागपूरपासून गोवापर्यंत हा जो महामार्ग जातो आहे, दळणवळण एकदा वाढलं की पर्यटन वाढणार आहे, पर्यटन वाढलं की निश्चित सुविधा होणार आहेत. आणि त्यामुळं सर्वांगीण सगळ्यांनी याचा विचार करावा. काय सांगाल? तर ही होती या मेळाव्याला आलेल्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. आम्ही कोल्हापुरातले आहोत, आमच्या जमिनी जात नाहीत, मात्र कोल्हापूरची प्रगती झाली पाहिजे यासाठी हा महामार्ग गरजेचा आहे असं त्याचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करत नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.